दररोज आपण ॲग्रिकल्चर तसेच जी-एस संबंधित एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड करत असतो. जी-एस संबंधित जनरल स्टडीज आहे त्या संबंधित शॉर्ट व्हिडिओ त्यामध्ये आपण प्रामुख्याने एम-पी-एस-सी पी-वाय-क्यू घेत असतो आणि तो शॉर्ट व्हिडिओ आपण सकाळी 10 वाजता अपलोड करत असतो आणि ॲग्रिकल्चर संबंधित एक शॉर्ट व्हिडिओ आपण संध्याकाळी 4 वाजता अपलोड करत असतो आणि त्याबद्दल आपण अधिकची माहिती घेत असतो. म्हणजे प्रश्न जो विचारलाय आणि आजूबाजूची माहिती आपण कव्हर करत असतो. आणि महत्त्वाचं म्हणजे याच्या ज्या स्पेशल नोटिफिकेशन आहेत त्या मी टेलिग्राम चॅनलला टाकत असते. या व्यतिरिक्त ज्या काही अपडेट्स आहेत, न्यूज वगैरे आहेत, त्या सगळ्या गोष्टी आपल्या टेलिग्रामला टाकत असते. तर तुम्ही टेलिग्राम जॉईन करू शकता आणि फ्री टेस्ट जर तुम्हाला सोडवायची असेल तर आपलं स्पर्धा विश्व हे ॲप आहे. त्यामध्ये आपण कृषी विद्यापीठ भरती आहे तसेच आणखी बाकीच्या सुद्धा टेस्ट सिरीज अवेलेबल करून देणार आहोत. तर सध्या फ्रीमध्ये टेस्ट सिरीज आपली उपलब्ध आहे. तर तुम्ही संधीचा फायदा घेऊ शकता, फ्रीमध्ये टेस्ट सोडू शकता. याशिवाय तिथे डिटेलपणे व्हिडिओ एक्सप्लेनेशन सुद्धा दिलेलं आहे. म्हणजे टेस्टमध्ये जे प्रश्न विचारलेले आहेत त्याचं एक्सप्लेनेशन तर आहेच, याशिवाय व्हिडिओमध्ये आपण आणखी डिटेल एक्सप्लेनेशन दिलेलं आहे जेणेकरून जास्तीत जास्त एरिया प्रश्नाबद्दलचा कव्हर होईल, त्यातून तुमचे जास्तीत जास्त प्रश्न कव्हर होतील. तर आपल्या ॲपमध्ये टेस्ट आहे, फ्रीमध्ये अवेलेबल आहे, तर नक्की फायदा घ्या. तर चला, आजचा आपला प्रश्न आहे ॲग्रिकल्चर संबंधित. प्रामुख्याने सॉइल इरोजन यावर आधारित हा प्रश्न आहे. म्हणजे मृदेचे शरण कशा पद्धतीने होते. तर इथे प्रश्न काय विचारलेला आहे, विच टाइप ऑफ सॉइल इरोजन इज कॉज प्रायमरीली बाय द इम्पॅक्ट ऑफ फॉलिंग रेनड्रॉप्स. म्हणजे खाली पडणाऱ्या पावसाच्या थेंबांच्या परिणामामुळे मुख्यतः कोणत्या प्रकारचे मृदा शरण होते. त्यामध्ये ऑप्शन दिलेले आहे, शीट इरोजन म्हणजे पत्रक शरण म्हणू शकता, रील इरोजन म्हणजे खड्डा शरण, नंतर गली इरोजन त्याला खिंडोळा शरण सुद्धा म्हणतात, मराठीतील शब्द कठीण आहेत, स्प्लॅश इरोजन, स्प्लॅश इरोजन म्हणजे तुम्ही त्याला शिंतोडे धूप असं सुद्धा म्हणू शकता, आणि आहे विंड इरोजन. विंड इरोजन म्हणजे वारा शरण असं म्हणू शकता. तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे, स्प्लॅश इरोजन. तुम्ही त्याला रेनड्रॉप इरोजन सुद्धा म्हणू शकता, म्हणजे पावसाच्या थेंबामुळे होणारे शरण, मृदेचे शरण असं आपण त्याला म्हणू शकतो. म्हणजे यामध्ये काय होत असते, जोराचा जर पाऊस आला तर त्यामुळे काय होते, तर जमिनीवर जो आहे मृदेवर तो पाऊस जोरात पडला तर त्याचे स्प्लॅश उडतात. म्हणजे पाण्यामुळे काय होतात, मातीचे कण इकडून तिकडे उडतात आणि त्याच्यामुळे जे इरोजन होते, खनन होते काही प्रमाणात कशाचं, मृदेचं, त्यालाच आपण काय म्हणतो, स्प्लॅश इरोजन. आता शीट इरोजन हा एक प्रकार आहे. शीट इरोजन म्हणजे वरची जी सुपीक लेअर आहे ते वाहून जाणे, वरचा थर वाहून जाणे, त्याला म्हणतात पत्रक इरोजन. त्याच्यानंतर गली इरोजन आहे आणि रील इरोजन आहे. रील इरोजन म्हणजे असे जास्त पावसामुळे काय होते, चर पडतात. लहान आकाराचे चर असतील तर तुम्ही त्याला रील इरोजन म्हणतात, आणि तेच जर मोठे चर असतील की ज्याचं नांगरणी करून सुद्धा दुरुस्ती होऊ शकत नाही, असे जर मोठे मोठे चर असतील आणि पावसामुळे हे चर जर मोठे होत असतील तर त्याला आपण गली इरोजन असं म्हणतो. आणि विंड इरोजन म्हणजे वाऱ्यामुळे होणारे शरण असं आपण म्हणू शकतो. अशा प्रकारे हा प्रश्न आपण कव्हर केला. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद.